एक प्रश्न तुम्हाला विचारतो की मनात शंका आहे. सरकारचं निर्बंध समजून आता 8 जुलैपासून सातत्याने संवाद आहे. मगाशी काही नातेवाईकांनी 3-4 प्रश्न उपस्थित केले. पहिला प्रश्न त्यांचा असा होता की आता समजा 3-4 लोकांना आपण बाहेर काढलं आणि एखादी व्यक्ती राहून गेली, हे ऑपरेशन चालेल का? मी त्यांना सांगितलेलं आहे, मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो, जोपर्यंत शेवटच्या व्यक्तीची आपण याच्यातून सुटका करत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन आज ज्या पद्धतीने चालू आहे त्याच पद्धतीने चालणार आहे. NDRF ही भारतातली नावाजलेली रेस्क्यू करणारी टीम आहे आणि NDRF सुद्धा कुठलंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही आणि ही माझी वैयक्तिक जबाबदारी असणार आहे की हे ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही हे थांबवणार. दुसरा मुद्दा होता की आता जे मृत झाले आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन काय देणार आहे यामध्ये चर्चा झालेली आहे. शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 5 लाख रुपये जाहीर केलेले आहेत. महापालिकेने 10 लाख रुपये जाहीर केले आहेत आणि कंपनीने रुपये 25 लाख जाहीर केलेत. 25 लाखाव्यतिरिक्त कंपनी त्या व्यक्तीच्या घरातील एकाला नोकरी देणार आहेत. त्याचप्रमाणे जर लहान मुलं असतील तर त्यांचं पूर्ण शिक्षण हे कंपनी करणार आहे. तिसरा मुद्दा आपला होता या सर्व इमारतीबद्दल असेल, परवानगीबद्दल असेल, काही प्रश्न उपस्थित झाले आहेत, मीडियामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले. मी आपल्याला आश्वासन देतो की या सर्व बाबींची सखोल चौकशी आम्ही करणार आहोत. सखोल चौकशी करून मग जे कोण जबाबदार असतील, कोणतेही अधिकारी जरी जबाबदार असतील, कंपनी जबाबदार असेल, त्याच्या विरुद्ध जी कारवाई कायदेशीर कडक कारवाई करायची आहे ती केली जाईल. नाही अजून सर जे काही तुम्ही आता आश्वासन दिले, एक तर लेखी हवंय, एक दुसरं कारण की माहित नाही प्रत्येकाची नोकरी बदलत राहते, तसं ह्याच्यावर जो काय आता तुम्ही हे सांगितलंय हे कधीपर्यंत होणार आहे कम्प्लीट? कंपनीने आम्हाला लेखी दिलेलं आहे. आता कालची एक भावेशवाणी त्यांच्या पत्नीला आणि आई वडिलांना सुद्धा त्यांनी इमिजिएटली 10 लाख रुपये ट्रान्सफर केले आणि इन्शुरन्सचे पण त्याची प्रक्रिया चालू आहे. त्याचप्रमाणे आमचे जे 10 लाख आहेत, मी आयुक्त म्हणून आपल्याला आश्वासन देतोय, महापौर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे, आम्ही जाहीर करतोय म्हणजे आम्ही ते देणार आहोत. महापालिकेचे पण 10 लाख रुपये आपल्याला देणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच जाहीर केले 5 लाख. कंपनी नाही सर, महानगरपालिके थ्रू जॉब पाहिजे, कंपनीमध्ये नाही. कंपनीतर्फे तुम्ही थर्ड पार्टी बोलताय, कंपनीचा कुठला माणूस आहे इथं ते सांगायला येतात? कोण आहे त्यांना बोलवा. नाही पण या ठिकाणी त्याच ठिकाणी परत नातेवाईकांची लोक घेतल्या त्यांना तसं कंपनीने काय आम्हाला असं म्हणणं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की इथं आमच्या माणसाला जीव गेलाय, या कंपनीमध्ये आम्हाला नको आहे, आम्हाला महानगरपालिकेतर्फे जो माणसं या कंपनीसाठी जीव लावावा त्या पिंपरी परत तिथंच यायचं. परत न येता आम्हाला पिंपरी महानगरपालिकेमध्ये आमच्या वैयक्तिक कोणतं पण माणूस असतो त्याला नोकरीला घ्यावं, उलट ते तुम्ही कोणतं पण खात्यात घ्या त्याला नाही. आता हा आतापर्यंत कंपनी नोकरी देणार हा विषय होता, कारण तुम्ही कंपनीचे कर्मचारी आहे, त्यामुळे कंपनी नोकरी देणार आहे, कंपनीने जाहीर केलेलं. पण थोडं महानगरपालिका तुमची जी मागणी आहे की महापालिकेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे, या निर्णयासाठी आम्ही महापौर साहेब, आमची स्टँडिंग कमिटी चेअरमन, आम्हाला सर्वांना बसून हा निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही तो निर्णय घेऊ. सर आतापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन कुठपर्यंत आलेलं आहे? किती सर 10 लाख रुपये प्रत्येकी आहेत का कसे? ऐका ना, हे मनपा करून झालं, पण जे कंपनीने द्यायचं ठरवलंय, जे 25 लाख रुपये द्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये 25 लाख मध्ये PF आणि इन्शुरन्स हे दोन्ही मिळून ठरवलेलं आहे का? इन्क्लुडिंग आहे का? ऐका, असं नका करू सर. ऑलरेडी
ESI आणि PF हे ऑलरेडी कर्मचारी भरतो. तो इथं काम करू द्या नाही करू द्या, तो प्रत्येक कोणत्याही ठिकाणी केलं तरी त्याला त्याचा तो अधिकार आहे. त्याचा अधिकार त्याला तो मिळणारच आहे. त्याच्यामुळे ते पैसे त्याच्यामध्ये इन्क्लूड करू नका. इन्शुरन्स आणि PF तो फक्त 25 हे तुमच्या कंपनीने देऊ द्या. खाली कंपनीचं कोण येतं? कर्मचाऱ्यांचे पैसे कर्मचाऱ्यांना कंपनी काय त्यांना मदत करणार आहे हा संयुक्त प्रश्न आहे. हे कंपनीचे व्यक्ती आहेत ना. कंपनी ने जो ग्रुप इंश्योरेंस पॉलिसी किया है उसका कंट्रीब्यूशन कंपनी देती है, राइट? तो वो जो उसके एम्प्लॉय से कोई पैसे नहीं लेता, उसका जो अपना डिपेंडिंग ऑन द रेट आवाज वाढा थोडा. 10 लाख रुपए फिर इसमें हम सबको ये मान्य नहीं है. इंश्योरेंस का है। नहीं, ये सारी चीजें हमसे हमको मान्य नहीं है. इसके अलावा इमीडिएट जॉब देनी है इमीडिएट फैमिली को, जिनके माइनर बच्चे हैं उनके पूरे एजुकेशन का खर्चा कंपनी लेकिन वो कंपनी का जॉब कितने दिन तक रहेगा? परमानेंट जॉब चाहिए. परमानेंट जॉब की बात है। सर, लेकिन लेडी यहाँ पे काम नहीं कर पाएगी ना सर, ऐसी कंडीशन में लेडी यहाँ पे काम नहीं कर सकती क्योंकि जो अभी आदमी लोग मरे हुए लेडी यहाँ पे काम नहीं कर सकती. हम सर, लोगों या को गोष्टी जे जॉबचं चाललंय ना साहेब, याचा मी फॉलोअप तुमच्याकडून घेईल. कारण की इथं जॉब नको, ऑलरेडी इथं माणूस गेलेला आहे. यहाँ पे लेडी काम नहीं कर सकती. खरंच नाही job पाहिजे. हे विषय करून घ्या. आणि जे जे काय असेल तुम्ही कंपनीने जे ठरलेलं आहे पण सर, आता मला सांगा, ही ज्या ही गोष्ट महिला मान्य आहेत, नाहीये. ऐका ना, ही गोष्ट आम्हाला मान्यच नाहीये आता पण. आणि मलाच नाही, हे कुणाला सगळ्यांना विचारा. ही गोष्ट मान्य नाहीये. जर पाहिजे या कंपनीमध्ये नको, तुमच्या इथे देणार असेल तर एक ओके. आणि जे इन्शुरन्सचे आणि PF चे जे पैसे आहेत ते 25 दोन्ही इन्क्लुडिंग करून ते 25 मध्ये का पैसा तो आपका ही है, एम्प्लॉय का हा, ही है. ते इन्क्लुडिंग नका करू. इन्शुरन्सचे पैसे हा. तो आपका ही है, एम्प्लॉय का ही है. इसकी तो बात ही नहीं है. हाँ. हम लोग बात कर रहे हैं कि जो कंपनी में जो ग्रुप इंश्योरेंस पॉलिसी है, इसमें एक उसको पूरा वो थर्ड पार्टी है. उसके अलावा कंपनी जो है वो टोटल आपको 25 मिलेगा. तो जो आप 10 दे रहे ना, आप 10 नहीं, आप 25 कर दीजिए. ये हम मांगनी कर रहे हैं. जो अभी जो इंश्योरेंस पॉलिसी जो है उसके अंदर ये है इंश्योरेंस देगी ना वो कंपनी देगी. इंश्योरेंस देगी बाकी जो पैसा है वो हम ही देंगे. हाँ तो 15 लाख दे रहे ना, आप तो 25 लाख करो. इतना ही बोल रहे हो. बोल रहे हैं. सर क्योंकि जब आपसे बाद में नहीं, अभी बोल दो ना सर, अभी बोल दो ना. तुमच्याकडे हाँ. डिलिंगाची ताकद असेल हाँ. तर अभी मान्य ही तर करायलाच पाहिजे. नाही गोष्ट पालिका जर आम्हाला या लोकांना 10 लाख